पाहुण घ्या की पाणी घ्या. ही माझी मुलगी बानाई बानाई नाव आहे तिचं. होय घ्या घ्या तुम्ही पाणी घ्या. पाहुण तुम्ही बी धनगरच आहे ना? तुम्ही बी धनगरच आहे ना? मी धनगरच आहे. नाव काय म्हणलंय तुमचं? माझं नाव मार्तंड आहे. मार्तंड मार्तंड बैर आडनाव आहे माझं. देवासारखं नाव आहे बघा आमच्या. गाव कोणचं म्हणलं पण तुमचं? गाव म्हणजे ते तिकडे लांब सह्याद्री पर्वतावर कडे पठार आहे ना. इतक्या लांब? पाहुण लय लांबून आलाय तुम्ही. तर काय करणार, पोटा पाण्यासाठी यावं लागते. होय तिथं काय काम राहिलं नाही, काय पडेल तर काम करायला तयार आहे हो म्या. अहो पाहुणे पण आमच्याकडे तर कुठलं आलंय काम. पण तुम्ही म्हणताय तर नाही, मेंढर आहे ती माझ्याकडे. पर रोज दिवसभर वळवावं लागतील तुम्हाला. ती दिवसभर वळायची आणि सांच्याला दारा सुधी काढायचं बरं का. नाही म्हणलं जमल का तुम्हाला? हो जमते की, जन्मान आहे हो धनगर म्या. नक्की जमल. बरं बरं बरं. मग उद्यापासून येतो येतो येतो. नेणार का मेंढर? काय रे बा? अगं किती जोर कसन कापते गवत. तू गप गुमान बसून राहा बरं. तू नका काळजी कर. चुकाठा बघून कापावं. ए बाबा ए बाबा. काय रे माझा? अरे सारं गाव धुंडाळला तुम्ही हा इथं आहे वय. काय झालं? काय एवढा आरडा काय झालं मी म्हणतो? तेव्हा तुमचा नवा गडी मेंढर घेऊन गेलाय माळावर. वय नेलेत त्यानं मेंढर चराया. तुझं काय दुखलं? आता माझं काय दुखायचंय? तुझं दुखल म्हणून सांगा आलोय पळत. ए माझा नीट बोल केला का? काय झालं तेवढं सांगशील का? उगाच बडबड करत सुटलायसा. तुमचा तेव्हा नवा गडी आहे ना, त्यांनी सारी मेंढर कापली ती काय आणि वाळू घातलेली तिथंच. काय सांगतोस काय? आता मी माझ्या सावताच्या डोळ्यानं बघितलंय. आणि देवशाना भाकरी तुकडा खात बसलाय त्या झाडाखाली. मेंढर कापली माझी. अरे माझ्या कर्मा. हे बाने आता काय करायचं काय? बा तू दम धर. आत्ता त्या मार्तंडाकडे बघते. नाही त्याला मेंढरागत सोलून काढला तर बा नाही नाव नाही सांगायची. मेंढर कापली. अगं एकटी कुठे चालली आहेस? हे बाने अगं दम मी येतो तुझा. बाने अगं जरा दम खा. काय जेवण चाललंय वाटतं? होय कोरड्यास लई बेस झालंय. खाल्ल्या मिठाला जागशील का नाही? मेंढर कुठे आहे समधी? ती काय तिकडं दरीमध्ये आहेत, सोलून ठेवल्यात. इकडे तिकडे हुंदडत होती, आता कशी गप गुमान पडून आहेत. बेस केलं की नाही? माझी समधी मेंढर कापून काढली बाहेर. आता आम्ही काय माती खायची का? बा धर याला. धर तू. अशी मेंढरा सोलून काढते ना बघच. मला सोलून काय मेंढर जिती होणार आहे ते? मग काय तू जिती करणार आहेस? होय करीन की. खरंच करशील का? अरे बाबा धनगराची खरी धन दौलत म्हणजे ही मेंढरच आहे ती. कशी जिती करणार तू मेंढर? जशी मारली तशी जिती करणार. कर बाबा कर. माझी समधी मेंढर जिती करण मला समधी परत दे. वय बाबा तुझ्या मनासारखंच होईल, पण माझी एक अट आहे. अट? हे बघ आता अट घालून नाट लावू नगस. काय हाय तर काय तुझी अट? बोल. या बाणानं माझ्या संग लगीन करायला पाहिजे.
तरच मी मेंढरा जिथे करीन. अरे ए मेंढपाळा, तुला आम्ही काम दिलं, भाकर तुकडा दिला, त्याचा असं पांग फेडतोस वैर? हे कसलं आखरीत मागणं? मी नाही तुझ्या संगत लगीन करायची. ठीक आहे, राहिलं ये घे, तुझी काठी घे आणि गोंगड घे. तिकडे मेंढर पडले, तिथं कातड पडले, मी चाललो. अरे ए मेंढपाळा, असं काय करतोयस? मी तुझ्याशी कसं लगीन करू? का माझ्यामध्ये काय कमी आहे वय? अरे बाबा तसं नाही र, पण खंडोबाला मी मनोभावे माझा पती म्हणून पूजलाय, त्याच्या संगत लगीन होणार आहे माझं. मी दुसऱ्या कोणाशी कसं पाठ लावू बाबा? होणार आहे ना, अजून संकट झालं तर नाही ना, मग माझं संकट कर की लगीन. माझं बी नाव मार्तंड आहे, होय की नाही बाबा? राहिलं मी चाललो. मेंढर पडले, इथं कातडे पडले, मी चाललो. पोरी, अगं तुला पोटच्या गोळ्यागत सांभाळी आहे ग म्या, पण त्या बदल्यात तुझ्याकडे आज बतूर काय सुदेख मागितलं नाही. बाने अगं आपली मेंढरी गेली तर आपण उघड्यावर पडू, म्हणून म्हणतो माझं एवढं ऐक, त्याच्याशी पाठ लावून हो मोकळी. बा तू बोलतोयस हे? काय करणार पोरी, इलाजच चाल ना. अगं धनगराची खरी धन म्हणजे मेंढर हाय ती. ऐक एवढं माझं ऐक. बा मी तुझ्या शब्द बाहेर नाही, तू म्हणशील तसं करीन बघ. असं बाणाई, अगं मी तुझी परीक्षा घेतली. आता आपण दोघं लग्न करून जेजुरीच्या गडावरती जाऊया. बाबा, त्या पहा तुमच्या मेंढ्या चरतायत. धनगर होऊन माझ्या घरी राबला सोयर. या बाणाईसाठी धनगर झालो. धन्य तुझी खंडेराया. नारायण नारायण. नमस्कार मुनिवर. माता माळसादेवी, पृथ्वीवरचा स्वर्ग समजला जाणारा गड जेजुरी सोन्याची, तो सोडून तुम्ही इथं वनात काय करताय? आणि हे काय, तुमच्या डोळ्यात पाणी? बरोबर आहे, विरह विरह दाह अग्निदाहापेक्षा जास्त जास्त जाळतो. खरं ना मुनिवर, आपणापासून त्रिलोकातली कोणती गोष्ट लपलेली आहे? आपण सर्वज्ञ आहात. माझे स्वामी देव मल्हारी गेल्यापासून मला त्यांची ख्याली खुशाली समजली नाही, का त्यांच्याकडून एखादं दूतही आलं नाही. माते, या जगात प्रत्येक प्राणी मात्र हा स्वयंकेंद्री आणि स्वयंप्रेमी असतो. आधी स्वतःचा स्वार्थ, मग परमार्थ, असा प्राणी मात्राचा धर्मच असतो माते. तुम्हाला म्हणायचे माझे स्वामी तसे आहेत? नारायण नारायण. आपण किती निष्पाप आहात, किती भोळे आहात. आपल्या या निष्पाप नजरेनं आपणाला सर्व कसं सर्वांग सुंदर आणि पवित्र दिसतंय. पण माते, या विश्वात जे दिसतं तसं असतंच असं नाही. मुनिवर, मुनिवर कृपा करून कोड्यात बोलू नका. मला स्पष्ट सांगा, माझे स्वामी सुखरूप तर आहेत ना? सुखरूप, आनंदात आहेत. हो, पण माते तुम्ही इकडे असं का ढाळता आहात? खरंच देव मल्हारी आनंदात आहेत ना? आनंदात? अहो, अख्खा नळदुर्ग आनंदात आहे. आणि काय नसणार? देवा मल्हारीचं धनगराच्या बाणाईशी लग्न जे होतं ना. काय? हे काय, तुम्हाला काहीच माहित नाही? खरं की काय? काय म्हणावं या देवाना?
लग्नाचं आमंत्रण घरच्या सख्या बायकोला देऊ नये. तुम्ही खरं सांगताय? म्हणजे माझे स्वामी खरंच दुसरं लग्न करतायत? नारायण नारायण, मी खोटं कशाला बोलेन? अहो, स्वर्गातनं त्यांच्या लग्नासाठी तर निघालो होतो. वाटेत तुम्ही भेटलात, म्हटलं चला तुम्हाला बरोबर घेऊनच लग्नाला जावं. निघायचं ना लग्नाला? मी लग्नाला? अहो मुनीवर, काय बोलताय काय तुम्ही? धनगराची सवत बघायला येऊ? खरंय, दुःख होणार, संताप होणार, पण देव मल्हारी तरी असे का वागतात हेच कळत नाही. अहो, भाग्यानं तुमच्यासारखी पत्नी त्यांना मिळाली आणि चक्क तुम्हाला फसून त्यांनी वनवास घेतला. बरं, घेतलात तो घेतलात, त्या बाणाईकडे जाऊन घरी राहिले, नुसते राहिलेही नाहीत, तिच्या घरी नोकर म्हणून राहिले. नारायण नारायण, याच्यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही माते. प्रेमात जीव इतका वेडा होतो माते. बास बास, येऊ दे त्यांना. म्हाळसाचा रुद्र रूपच दाखवते त्यांना. माझी सवत आणतायत? काय समजलं काय मला? तेच म्हणतोय मी, काय समजतात का हे? हा, देवा मल्हारीनं तुमचा एवढा सुद्धा विचार करू नये. आणि कुठल्या स्त्रीला आपला नवरा वाटून गेलेलं चालेल? तिला किती यातना होतील, किती क्लेश होतील. बरं, जाऊ द्या. चला, लग्नाला येत आहे ना? लग्नाला? त्यांच्या आहेराची तयारी करायची आहे मला. येऊ दे घरी, मग बघते मी. नारायण नारायण, एवढी विनंती करून सुद्धा या माझ्या बरोबर लग्नाला आल्याच नाही.